मुलांची शाळा सुरू झाली की आईसमोर पडणारा सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे मुलांना टिफिनला काय द्यायचं. त्यातही सकाळी घाई असते, त्यामुळे पदार्थ पटकन व्हायला हवा, शिवाय तो पौष्टिकही हवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांनी तो आवडीने खायला हवा. तर अशाच पौष्टिक, पारंपरिक, मुलं आवडीने खातील अशा पदार्थांची सीरीज आजपासून आपण घेऊन येतोय. तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळण्यासाठी बेल आयकॉनही नक्की दाबा. आता आपण सुरुवात करूयात. तर इथे मी थालीपीठची भाजणी घेतलेली आहे. जर तुमच्याकडे थालीपीठ भाजणी नसेल, तर तुम्ही ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ आणि बेसन घेऊ शकता. पण थालीपीठची भाजणी जर करून ठेवली, तर सकाळच्या घाईमध्ये पटकन आपल्याला त्यापासून थालीपीठ बनवता येतं. त्यामुळे शक्यतो थालीपीठची भाजणीच बनवून ठेवा. आता यामध्ये आपण बाकीचे मसाले घालूयात. आता या भाजणीमध्ये मी घालते थोडासा ओवा. अगोदरही मी जिरे ओवा घातलेला, पण तरी थोडा घातलेला आहे. यामध्ये लसूण, हिरवी मिरची आणि जिरे घालून केलेला जो ठेचा आहे तो घालते. आता यामध्ये मी घालते बारीक चिरून घेतलेला कांदा. कांदा ऑप्शनल आहे. कांद्याच्या ऐवजी तुम्ही भाज्या घालू शकता. पालक, मेथी, दुधी कुठलीही भाजी घालू शकता. आता यामध्ये घालूयात आपण मीठ. अगदी थोडी मी हळद घालते. भाजणी बनवताना मी यामध्ये हळदही घातलेली आहे थोडी आणि अगदी थोडी लाल मिरची पावडर, कारण आपण हिरवी मिरची घातलेली आहे. भरपूर कोथिंबीर घालून हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. या पद्धतीने हे सगळं व्यवस्थित मिक्स झालं. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. आता हे आपण थालीपीठ भाजणीपासून बनवतो, त्यामुळे हे जे पीठ आहे थोडंसं सैलसर बनवायचं. कारण यामध्ये आपण बऱ्याच प्रकारचे धान्य, कडधान्य, डाळी घातलेल्या असतात. त्यामुळे जर खूप घट्ट पीठ तुम्ही जर भिजवलं, तर जे थालीपीठ आहे ते थोडंसं कडक किंवा निबर होण्याची शक्यता असते. ते मऊ लुसलुशीत होणार नाही. त्यामुळे हे जे पीठ आहे, जेव्हा आपण भाजणीपासून थालीपीठ बनवतो, तर पीठ नेहमी आपल्याला थोडंसं सैलसर बनवून घ्यायचं आहे. आणि जर तुम्ही थालीपीठची भाजणी नसेल बनवलेली, आपण जे धपाटे बनवतो त्या पद्धतीचं जर पीठ घेतलं, तर मग खूप जास्त पीठ आपल्याला सैलसर करण्याची गरज नाही. धपाट्याची रेसिपीसुद्धा अगोदर मी शेअर केलेली आहे, मराठवाडा स्पेशल. आता पाहू शकता थोडंसं सैलसर पीठ मी भिजवून घेतलेले. वेळ असेल तर 10 मिनटं हे पीठ भिजायला ठेवायचं. वेळ नसेल तर यापासून तुम्ही झटपटही थालीपीठ बनवू शकता. यातला एक छोटासा पोर्शन घ्यायचा आपल्याला, छोटासा गोळा घ्यायचा. तवा मी आधीच गॅसवरती ठेवलेला आहे, पण मंद आचेवर ठेवायचा. थालीपीठ आपण डायरेक्ट तव्यावर थापून घेणार आहोत, त्यामुळे तवा खूप जास्त गरम न करता अगदी हलकासा गरम झाला, त्यावरती तेल लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला यावरती थालीपीठ लावून घ्यायचं आहे. घाई असेल तर तुम्ही 2 तवेही ठेवू शकता. पटापट होतात 2 जर तवे ठेवले तर. या पद्धतीने छान हे थापून घ्यायचं एकसारखं. खूप जास्त जाडही ठेवायचं नाही आपल्याला. त्यावर भरपूर असे तीळ लावते. माझ्या मुलांना थालीपीठवरती भरपूर तीळ लावलेले खूप आवडतात. त्यामुळे मी भरपूर तीळ लावते यावरती. आता यावर झाकण ठेवायचे, गॅसची फ्लेम मोठी ठेवायची. थालीपीठ भाजताना गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची. जर तुम्ही कमी फ्लेमवरती थालीपीठ भाजलं तर ते वातट होतं आणि मग ते मऊ लुसलुशीत होणार नाही. त्यामुळे शक्यतो मोठ्या फ्लेमवरती थालीपीठ भाजायचं. आता वरतून भरपूर तेल सोडायचं आणि आपल्याला याला दुसऱ्या बाजूनेही छान भाजून घ्यायचं आहे. यावर झाकण ठेवल्यामुळे थालीपीठ पटकन वाफून निघतं आणि ते अजिबात कच्चंही राहत नाही. त्यामुळे शक्यतो झाकण ठेवायचं. आता पलटून घेतल्यानंतर पुन्हा यावर झाकण ठेवायची गरज नाही. बघू शकता खूप मस्त असं आपलं थालीपीठ इथे भाजलेलं आहे. काढून घेऊयात. आणि हवं तर तुम्ही यासोबत मुलांना दही देऊ शकता. दही नसेल आवडत तर थालीपीठ करतानाच भरपूर लोण्याचा वापर करू शकता किंवा थंड झाल्यानंतर तुम्ही यावर लोणी लावून देऊ शकता. मस्त लागतं. आणि जर मुलं भाज्या खात नसतील तर यामध्ये तुम्ही भरपूर भाज्याही घालू शकता. आता यासोबत मी मुलांना दही देणार आहे. माझ्या मुलांना दही आणि थालीपीठ खूप जास्त आवडतं. त्यामुळे आठवड्यातून 1 दिवस तरी मी डब्याला वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घालून थालीपीठ देतेच देते. तर थालीपीठ व्यवस्थित थंड करायचे. गरम जर भरलं तर मग ते चांगलं लागणार नाही. त्याला घाम येतो आणि मग थालीपीठ खराब होऊ शकतं. त्यामुळे त्याला गार करून घ्यायचे
आणि आपल्याला डब्यामध्ये भरून घ्यायचं आहे. छोट्या डब्यासाठी किंवा जो छोटा ब्रेक असतो त्यासाठी मी शक्यतो फ्रुट्स देते मुलांना. कधी फळं नसतील तर मग ड्रायफ्रुट्स देते किंवा वेगवेगळे लाडू बनवून ठेवलेले असतात तेही देते. पण शक्यतो पॅकेट फूड देत नाही, मी अवॉइड करते. तर इथे आपला झटपट होणारा, पौष्टिक आणि मुलंही आवडीने खातील, त्यांचं पोटही भरेल असा आपला अगदी सोप्या पद्धतीचा टिफिन तयार झालेला आहे. यानंतर आपण अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज घेऊन येणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या कमेंट्सही नक्की कळवा.